श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण पाहूयात की गुलाबजामुन कसे बनवायचे. तर हे पहा, आपण विकत जे खवा आणतो पहा, म्हणजे गाईच्या दुधाचा जो खवा बनलेला असतो तो खवा घेतलेला आहे. 1 किलो खवा आहे. तर पहा, पावशर त्यामध्ये मी आपलं त्याच्यामध्ये मैदा मिक्स केलेला आहे आणि ते मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे तयार केले आहेत पहा. डायरेक्ट मी तुम्हाला गोळे करून दाखवले आहेत पहा. पण त्याचं प्रमाण असं आहे की 1 किलोला पावशरपर्यंत जेवढं बसेल तेवढं मैदा त्यामध्ये मिक्स केलेला आहे, मळून घेतलेला आहे. आता इथे मी तेल तापवत ठेवलेलं आहे आणि इकडे पाक पण बनवून घेतलेला आहे. 1 किलो साखर घातलेली आहे आणि त्याचा मी घट्ट पाक बनवून घेतलेला आहे. आता हे पहा, आपण गुलाबजामुन तळायला घातलेले आहेत पहा. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मंद मंद ह्याच्यावरती पण नंतर थोडं ठेवायचं आहे, कारण गुलाबजामुन आपल्याला कच्चे पण नाही असे ठेवायचे आणि आपल्याला एकदम असे लाल, थोडेसे लालसर असे पाहता मी तुम्हाला दाखवलेत. अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि डायरेक्ट पाकामध्ये सोडायचे आहेत पहा. म्हणजे एकदम सोपी ही पहा आहे याची पद्धत, की आपण जेव्हा जे गिट्सचं किंवा असं म्हणजे वेगवेगळे याचे आपण पावडर आणतो, तर त्या पावडरीपेक्षा जे खव्याचे आपण गुलाबजामुन बनतो ते एकदम छान होतात पहा. कारण तो खवा गाईच्या दुधाचा खवा आणायचा आणि त्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे आणि मैदा मिक्स करून आपल्याला छोटे छोटे आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे गुलाबजामुन म्हणजे बनवायचे आहेत, गोळे करून ठेवायचे आहेत. आता आम्ही अशा साईजचे गुलाबजामुनचे म्हणजे गोळे गोल गोल बनवले होते, तर ते टाकलेले आहेत आता हे तळतेत तोपर्यंत पाहिजे इकडे पण टाकलेले मी आणि हे असे तळत आलेले आहेत असे सगळे आपल्याला हळूहळू तळून घ्यायचे आहेत. खाली लागत नाहीत, पण वाटलं तर आपल्याला थोडंसं उलथानं म्हणजे जे आपण चपाती भाजतो ते आपल्याला खालून घालायचं आहे एकदम बुडात आणि वरती आपल्याला हे झाऱ्याने काढायचे आहेत तेल वगैरे अजिबात काहीही येत नाही. आपले थोडे लाल लालच काढायचे, कारण पाकामध्ये गेलं की मग नंतर पाक त्यामध्ये घुसला की त्याचा कलर थोडासा डाऊन होतो आणि गुलाबजामुन हे भरपूर दिवस टिकतात. म्हणजे पाकामध्ये गुलाबजामुन राहतात फ्रीजमध्ये तर भरपूरच दिवस राहतात. पण बाहेर जरी आपण गुलाबजामुन ठेवले तरी 8-10 दिवस 15 दिवस म्हटलं तरी पण गुलाबजामुन आपले टिकतात. फक्त पाक त्यामध्ये लागतो. 8-10 दिवस तर सहज आरामात गुलाबजामुन आपले टिकतात. हे असे हळूहळू सगळे गुलाबजामुन आता तळायचं काम चाललेलं आहे आता सगळे गुलाबजामुन तळून आपले पाकामध्ये घालतोय आपण. पाकात घातलेले गुलाबजामुन पहा असे मस्त ते पाक ओढून घेत आहेत आणि पाकाने जेव्हा एकदम फुगतात पहा गुलाबजामुन पाक त्यामध्ये घुसल्याच्या नंतर. कारण जसं गिट्स म्हणजे पीठ आपण आणतो विकत आणि त्या पिठापासून गुलाबजामुन दूध वगैरे गरम त्यामध्ये घालून किंवा कोणी गरम पाणी कोणी गरम करून दूध वगैरे वापरतं, तर ह्यामध्ये तसं काहीच नाही. आपण डायरेक्ट खवा आणि खव्यामध्ये आपल्याला मैदा घालून गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आपल्याला मग आपण अर्धा म्हणजे जसं ज्या हिशोबाने आपण आणू त्या हिशोबाने आपल्याला मग नंतर कमी घालायचं आहे. तसा मैदा त्यामध्ये व्यवस्थित म्हणजे हिशोबातच बसतो. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपले सगळे गोळे म्हणजे तळायला झालेले आहेत, संपलेले आहेत सगळे गुलाबजामुन बनवलेले. आणि आता हे गुलाबजामुन बनवलेले संपले आहेत. आता हे तळून पण संपतील आणि हे सगळे मी आता या पाकामध्ये टाकणार आहे. 1 किलो गुलाबजामुनचा म्हणजे खवा होता, तर 1 किलो साखरच्या वरून थोडीशी घातलेली आहे. कसं काहींना गोड आवडतं नाही आणि घट्ट पाक केलेला आहे पाक बनवतानाही तुम्हाला दाखवलं नाही आणि आपण जे मैदा आणि खवा मिक्स करून करताना पण दाखवलं नाही. माझ्यानंतर लक्षात आलं, पण सांगितलं आहे त्याप्रमाणेच करायचं आहे. घट्ट पाक करायचा आहे आणि आपल्याला फक्त एकत्र मळून घ्यायचं आहे. या प्रकारे काही अवघड नाहीत, भरपूर छान गुलाबजामुन होतात पहा. एकदम मस्त गुलाबजामुन लागतात. आपण कधी पण पहा गुलाबजामुन जेव्हा तेलकट भरपूर जेवण असतं तेव्हा नाही खात, पण असं आपण जेव्हा बनवतो आवर्जून तेव्हा आपण 2-4, 4-5 गुलाबजामुन तर आपण लगेच खाऊन टाकतो पहा. कारण ते घरी सगळं असं तेलकट वगैरे बाहेर फिरायला नसतो, आरामात असतो, त्यामुळे आपण खातात आणि खाऊशे पण वाटतात. बऱ्याच वेळेला आपल्याला गोड पण खावंसं वाटतं, लाडू असो गुलाबजामुन असो आपल्याला ते खावंसं वाटतं. तर त्या पद्धतीने पहा हे गुलाबजामुन तुम्हाला दाखवले मी. तर हे असा पाक आणि गुलाबजामुन आता हे सकाळपर्यंत उद्यापर्यंत तर अजूनच जास्तच भारी होतील. हे तुम्हाला दाखवले. आता तुम्हाला फोडून पण आपण एक गुलाबजामुन पाहू की कसा मस्त एकदम मऊसूत एकदम असं भारी गुलाबजामुन आपल्याला झालेला आहे. एकदम टम्म फुगलेले आहेत पहा गुलाबजामुन, फुटले नाहीत, तुटले नाहीत, काहीही झालेलं नाही. गुलाबजामुनला एकदम छान झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली गुलाबजामुनची गाईच्या खव्यापासून बनवायची ही रेसिपी आहे. तर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.